हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. आंबिवली ते टिटवाळा दरम्यान सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा. ठाणे कल्याणसह मध्य रेल्वेच्या स्टेशनवरती मोठी गर्दी, प्रवाशांचे हाल. मध्य रेल्वेवरती शुक्रवारी मध्यरात्री 5 तासांचा तर शनिवारच्या मध्यरात्री 10 तासांचा विशेष मेगा ब्लॉक. 3 मेल एक्सप्रेस आणि 59 लोकल फेऱ्या रद्द. वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन. भुयारी मेट्रोनं गाठला महत्त्वाचा टप्पा. मेट्रो 3ची कफ परेड स्थानकापर्यंतची यशस्वी चाचणी. जुलै 2025 पर्यंत संपूर्ण मार्गावरती धावणार मेट्रो. बीड जिल्ह्यात ड्युटी नको म्हणून 107 पोलीस अधिकाऱ्यांकडून बदलीची विनंती अर्ज. अजितदादा पालकमंत्री असताना पोलीस अधिकारी का धास्तावले, जोरदार चर्चा. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश करताच सोनवणेंना लागले मंत्रिपदाचे वेध. स्वारगेट एसटी बस स्थानकात जे घडलं ते दोघांच्या मर्जीने घडलं. बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचा कोर्टात दावा. नराधम दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्याचं काम सुरू. फॉरेन्सिक विभागाने नोंदवला सावंतांचा जबाब. कोरटकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. सावंत माजलाय थोड्या दिवसांचा पाहुणा. घरी जाऊन खात्मा करू म्हणत इंद्रजित सावंत यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीकडून सोशल मीडियावरती धमकीची पोस्ट. मवियामध्ये विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावरून जोरदार रस्सीखेच. ठाकरेंची सेना आणि काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदासाठी आग्रही. कुंभस्नानावरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये जुंपली. ठाकरेंनी केलेलं पाप धुण्यासाठीच कुंभमेळ्याला गेलो. उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर. सरकारच्या कामावरती लक्ष ठेवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शॅडो कॅबिनेट. नव्या उमेदीने कामाला लागा, शरद पवारांच्या बैठकीत सूचना. महिना संपत असताना शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप. सेन्सेक्स 1414 अंकांनी तर निफ्टी 420 अंकांनी घसरला. एका आठवड्यात गुंतवणूकदारांचे 20 लाख कोटींचं नुकसान. उत्तराखंडच्या चमौलीमध्ये तुफान हिमवृष्टीनंतर ग्लेशियर तुटलं. अनेक मजूर बर्फात अडकले तर 42 मजुरांची सुटका. युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू.